नमस्कार मित्र हो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजकाल सर्वाधिक चर्चेला जाणारा विषय म्हणजे मराठा आरक्षण हा होय. आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्टित व्हायचं असेल तर त्यासाठी त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळणं आवश्यक आहे. कारण कुणबी समाजाला ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण हे आहे. आणि म्हणूनच जुने जे काही संदर्भ पुस्तकं आहे हे शोधले जात आहेत किंवा तशा स्वरूपाचे जे संदर्भ आहे मीडियामध्ये आपल्याला फिरताना दिसून येतात की गॅझेटियरच्या अमुक पानावरील माहितीनुसार किंवा तमुक पानावरील माहितीनुसार. आणि म्हणूनच गॅझेटियर म्हणजे नेमकं काय हा विषय घेऊन आलेले आहे मी डॉक्टर मंगलमुळे वाघ विशेष लय भन्नाट या चॅनलवरती. तर चला मित्रांनो, अधिक माहिती आपण जाणून घेऊया. इंग्रजांच्या काळामध्ये गॅझेटियर लिहिण्याची जी काही परंपरा आहे ही आपल्याला सुरू झालेली दिसून येते. यापूर्वी अशी परंपरा भारतामध्ये नव्हती का? तर यापूर्वी जे आहे चाणक्याने अर्थशास्त्राची जी काही रचना आहे ही रचना केलेली होती. त्याशिवाय वराहा मिहिरने देखील काही पुस्तकांची रचना केलेली होती. मात्र गॅझेटियरच्या जवळपास पोहोचणारं पहिलं एक पुस्तक जर आपल्याला कोणतं सांगता येईल तर ते म्हणजे अकबरच्या काळामध्ये रचलेलं ऐन अकबरी हे अबुल फजल द्वारा रचित पुस्तक होय. त्या काळातली जी काही प्रशासन असेल, राज्यकारभार असेल, कला असेल याचा एक लेखाजोखा या पुस्तकामध्ये आपल्याला सापडतो. इंग्रजांच्या राजवटीमध्ये जर आपण बघितलं तर गॅझेटियरच्या दिशेने जी पावलं जी आहे म्हणजे त्यांनीच उचललेली होती भारतामध्ये. त्या काळामध्ये असं व्हायचं की अनेक इंग्रज अधिकारी जे आहे हे भारतात यायचे. त्यांना प्रशिक्षण हे नसायचं किंवा इथल्या प्रदेशाची माहिती पण त्यांना व्यवस्थित नसायची. शिस्त पण बरीचशी त्या काळामध्ये नसायची एकूण, कारण माहितीच व्यवस्थित नसल्यामुळे. आणि त्यातूनच मग एक संकल्पना पुढं आली की इथल्या प्रदेशाची असेल, इतिहासाची असेल, आर्थिक व्यवस्थेची असेल, समाजाची असेल माहिती असणारा एखादी म्हणजे संदर्भ ग्रंथ असेल किंवा एखादी माहिती पुस्तिका असेल किंवा मार्गदर्शन पुस्तिका असेल तर चांगलं होईल. आणि यातूनच काय झालेलं होतं की गॅझेटियरच्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात झालेली होती. इंग्रजांचं महत्त्वाचं काम हे प्रशासनाचं होतं ते म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखणं आणि शेतसारा गोळा करणं. आणि मग त्यासाठी प्रशासनावरची मजबूत पकड तयार व्हावी यासाठी हे गॅझेटियर जे आहे हे तयार करायला सुरुवात झालेली होती ब्रिटिशांच्या काळामध्ये. आणि सुरुवातीला याला गॅझेटियर असा शब्द नव्हता तर अकाउंट ऑफ द डिस्ट्रिक्ट नावाचा शब्द हा वापरला जायचा. मग पहिलं गॅझेटियर नेमकं कुणी तयार केलं या संदर्भामध्ये पण एक चर्चा होताना आपल्याला दिसून येते. तर भारतामध्ये जे काही पहिलं गॅझेटियर आहे फ्रान्सिस बुकानन याने 1813 जे आहे दिनाजपूर स्टॅटिकल सर्व्हे नावाचं पुस्तक प्रकाशित केलेलं होतं. याशिवाय जे आहे जनरल सर वॉल्टर हॅमिल्टन यांचंही नाव, की पहिले गॅझेटियर रचणारे ते आहे, यांचंही नाव ऐकायला मिळतं. याशिवाय विलियम विल्सन यांनी द इम्पेरियल गॅझेटियर ऑफ द इंडिया नावाचे 9 पुस्तकांचा संच जो आहे हा 1881 साली प्रकाशित केलेला होता. त्यानंतर जे आहे की 1885 ते 87च्या दरम्यान पुन्हा 14 खंड पुस्तकांचा एक संच जो आहे ते प्रकाशित केलेला होता. असे पहिले 9 आणि नंतर 14 असे मिळून ते झालेले होते 25 खंड. आणि 26वा जो काही खंड आहे हा खंड विलियम विल्सन यांच्या मृत्यूनंतर 1908 साली जो आहे हा प्रकाशित झालेला होता. या ग्रंथामध्ये तात्कालीन आर्थिक व्यवस्था असेल, सामाजिक व्यवस्था असेल, इतिहास असेल, त्या संदर्भातली जी काही सविस्तर माहिती आहे, त्या काळातील जी काही सांख्यिकी म्हणजे वेगवेगळी आकडेवारी जी आहे ही आकडेवारी पण आपल्याला मिळते या पुस्तकामध्ये. तर हे जे काही ग्रंथ आहे द इम्पेरियल गॅझेटियर ऑफ द इंडिया हे ग्रंथ त्या काळामध्ये प्रशासकीय ग्रंथगारामध्ये ठेवण्यात आलेले होते. आजही भारत सरकारच्या प्रशासकीय ग्रंथगारामध्ये ते उपलब्ध आहे. कारण बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो की हे गॅझेटियर कुठे मिळेल म्हणून. तर भारत सरकारच्या प्रशासकीय ग्रंथगारामध्ये ते आहे. एखाद्या अगदी जुन्या लायब्ररीमध्ये पण ते सापडू शकते. या 1908च्या इम्पेरियल गॅझेटियर मध्ये 10 महत्त्वाच्या घटकांवरती सविस्तर जी काही लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये
भौगोलिक जे काही आहे ते पैलू असेल, हवामान असेल, हरित संपदा असेल, वनस्पती संपदा असेल, याशिवाय इथल्या ज्या काही जाती असेल, मानव वंश असेल, भाषा असेल, धर्म असेल, इथली लोकसंख्या असेल, या संदर्भामध्ये महत्त्वाची जी काही माहिती आहे या गॅझेटियरमध्ये त्या काळातली देण्यात आलेली आहे. भारतातले जे काही नद्या असेल किंवा नद्या, खोरे, त्यानंतर इथले जे काही इतिहास असेल, याचंही लिखाण त्या गॅझेटियरमध्ये करण्यात आलेलं आहे. आर्य आणि द्रविडांचा जो काही इतिहास आहे तो इतिहास गॅझेटियरमध्ये संकलित करण्यात आलेला आहे. मध्ययुगीन भारताचा जो काही इतिहास आहे हा इतिहास देखील या गॅझेटियरमध्ये आपल्याला वाचनाला मिळतो. हवामानाच्या संदर्भात देखील सखोल ज्ञान या गॅझेटियरमध्ये देण्यात आलेलं आहे. 1857चा जेव्हा उठाव झालेला होता त्या उठावामध्ये इंग्रजांना सर्वाधिक जे काही पुस्तक उपयोगी ठरलं ते म्हणजे हे गॅझेटियर होय. कारण अगोदरच्या अधिकाऱ्याने इथली जी काही माहिती आहे, इत्थंभूत माहिती जी आहे त्या गॅझेटियरमध्ये नोंद करून ठेवलेली होती. प्रत्येक प्रदेशाची नोंद होती तिथली, म्हणजे जी काही आता बघितल्याप्रमाणे आपण वेगवेगळी जी काही वैशिष्ट्य इथल्या प्रदेशाचं आहे त्याची नोंद तिथे होती. आणि म्हणून इंग्रजांना 1857च्या उठावामध्ये या गॅझेटियरचा उपयोग झाला. मात्र भारतीय राजांकडे अशा स्वरूपाची नोंद करण्याची किंवा असं काही लिहून ठेवण्याची परंपरा बिलकुलच नव्हती. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की आपल्याला त्याचे इम्पॅक्ट म्हणजे दिसून येतात पुढे. हा जो काही उठाव आहे हा फसलेला दिसून येतो. म्हणजे त्याला अनेक कारणं होती तशी, मात्र त्यातला हा एक कारणही आपल्याला तिथे सांगता येऊ शकतं. इंग्रज अधिकारी जे आहे म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे जे काही ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं होतं की अधिकारी शेतसारा गोळा करण्यासाठी त्यांची नेमणूक केली जायची एका जिल्ह्यामध्ये. आणि मग हा जो काही अधिकारी आपला सर्व लावा जामा घेऊन काय करायचा, खेडोपाडी हा जो आहे त्यांचे कॅम्प असायचे आणि त्या ठिकाणी जे आहे हे शेतसारा वसूल करण्याचं काम त्यांचं चालायचं. आणि त्यासोबतच काय व्हायचं की गावामधली जी काही भांडणं असेल, तंटे असेल, ते पण त्यांच्या समोर यायचे. म्हणजे एक प्रकारे न्यायालयाचं काम पण हा अधिकारी करायचा. म्हणजे शेतसारा वसूल कोणत्या गावात किती झाला किंवा दुष्काळ पडला असेल, ओला असेल किंवा कोरडा असेल, त्याच्या नोंदी त्या लिहून ठेवल्या जायची. तिथली लोकसंख्या असेल, धर्म असेल किंवा त्या भागातले भांडण वगैरे झालेले असेल ते पण एकूण काय असायचं त्यांच्याकडे लिहिलेलं असायचं. आणि मग हे जेव्हा पूर्ण शेतसारा गोळा केल्यानंतर जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी यायचे तेव्हा त्या माहितीची काय करायचं, डिस्ट्रीब्युशन करायचे, ते वर्गीवारी करून ठेवायचे. कारण ही जी माहिती जमा झालेली आहे ही लिहून ठेवलेली असायची. आणि पुढच्या काळामध्ये जेव्हा त्या गावामध्येच जे आहे शेतसारा गोळा करण्यासाठी हे अधिकारी जायचे तेव्हा त्या गावाचा एकूणच माहिती त्यांच्या नजरेसमोर असायची. मग तिथले जाती धर्म असेल किंवा मग तिथल्या रूढी असेल, प्रथा परंपरा असेल, भांडण तंडण विवाद जे असेल ते त्यांच्या डोळ्यासमोर असायचे. आणि मग कुठे सारा अधिक गोळा करायचा किंवा कमी गोळा करायचा याचं एक प्लॅनिंग पण ते व्यवस्थित करू शकत होते. म्हणजे त्याचा फायदा जो आहे या गॅझेटियरचा म्हणजे माहितीचा फायदा जो आहे हा त्यांना होत असत. आणि त्यातून जो आहे आपण बघतो की एक चांगली परंपरा इंग्रजांनी एक तयार करून ठेवलेली होती. आणि मग पुढच्या काळामध्ये काय झालेलं होतं की अनेक जिल्ह्यानिहाय जे काही गॅझेटियर आहे, अनेक जिल्ह्याचे गॅझेटियर जे आहे हे तयार करण्याची परंपरा पण आलेली होती. मुंबई इलाख्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील जे काही गॅझेटियर आहे हे गॅझेटियर सरकारी आदेशानुसार जेम्स एम कॅम्बेल याने तयार केलेलं होतं. आणि नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याचे जे काही गॅझेटियर आहे हे पण तयार झालेले होते. ब्रिटिशांनी जे अनुभवलं, जे पाहिलं ते त्यांनी तिथे गॅझेटियरमध्ये नोंद करून ठेवलेलं होतं. आता ही माहिती तंतोतंत खरी आहे प्रत्येकच असं काही नाही. त्याच्यामध्ये थोड्याशा ज्यांना जी काही माहिती त्या काळामध्ये सांगण्यात आलेली असेल, एखाद्या जातीविषयी असेल किंवा कोणती एखादी बाब असेल त्या संदर्भामधील, मग ती चुकीची असेल तर तशी स्वरूपाची नोंद पण आपल्याला तिथे झालेली आपल्याला सापडते. पण लक्षात घ्या की आजच्या काळामध्ये हे गॅझेटियर खूप महत्त्वाचे आहे. जरी त्यातली माहिती अगदी 100% तंतोतंत खरी नसेल तरीही ही माहिती अत्यंत उपयोगाची ही आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काय झालेलं होतं की भारत सरकारने पण या संदर्भामध्ये एक डिसिजन घेतलेले आपल्याला दिसून येतात.
1951 साली केंद्रीय गॅझेटर पुनर्रचनेची योजना जी आहे मौलाना आझाद यांनी संसदेमध्ये मांडलेली होती. आणि मग हे जे काही गॅझेटियर आहे पुन्हा म्हणजे तयार करावे, असे वेगवेगळे खंड तयार करावे, अशा स्वरूपाची ही योजना होती. आणि त्यातून मुंबई राज्याने, त्या काळात राज्य ही संकल्पना होती, मुंबई म्हणजे प्रांत ही संकल्पना होती. 1949 साली त्या दिशेने काय झालेलं होतं की पावलं पण उचलायला सुरुवात केलेली होती. महाराष्ट्र शासनाने 31 ऑक्टोबर 1964 जेव्हा महाराष्ट्र एक नवीन राज्य, घटक राज्य म्हणून निर्माण झालं, तेव्हा 1964 साली दर्शनिका विभाग म्हणजेच गॅझेटियर डिपार्टमेंटची स्थापना केली होती. एक स्वतंत्र हा विभाग होता आणि त्या विभागाकडनं इंग्रजी आणि मराठी भाषांमधून जे आहे गॅझेटियरची रचना ही व्हायला लागलेली होती. आजही जर तुम्ही बघितलं तर जिल्हा गॅझेटियरची रचना होताना आपल्याला दिसून येते महाराष्ट्रामध्ये. आणि त्या गॅझेटियरमध्ये आजच्या काळातल्या जी काही संदर्भ असेल, म्हणजे आंदोलनं असेल किंवा भूगोल असेल, लोकसंख्या असेल, इथली अर्थव्यवस्था असेल, याची इत्थंभूत माहिती जी आहे ही देण्यात येते. जी काही शासकीय ग्रंथालय आहे या ग्रंथालयामध्ये ही गॅझेटियर जी आहे ही उपलब्ध असू शकते, मिळू शकते. सर्वच नवीन ग्रंथालयामध्ये ती उपलब्ध असेल असं मात्र कोणी समजू नये. जुन्यातल्या जुने ग्रंथालय असेल त्यामध्ये ती गॅझेटियर निश्चित उपलब्ध असते. इंग्रज अधिकाऱ्यांनी एक चांगली परंपरा त्या काळामध्ये जी आहे ही लावलेली होती आणि म्हणून त्या म्हणजे लिखाणाची परंपरा, त्या काळातल्या जे काही रूढी असेल, प्रथा, परंपरा किंवा आत्ता सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास ते करत होते. त्यामुळे त्या काळातली माहिती आजही आपल्याला उपलब्ध होते. एखाद्या जातीची आकडेवारी पण त्या काळात किती होती ती पण आपल्याला उपलब्ध होते. या मराठा आंदोलनाच्या निमित्ताने बेळगाव गॅझेटियर असेल, सातारा गॅझेटियर असेल किंवा पुणे गॅझेटियर भाग असेल, मुंबई गॅझेटियर, अशा गॅझेटियरची नावं आपल्याला ऐकायला मिळते. मात्र आज आपण बघतो की नव्या जगामध्ये अशा स्वरूपाची परंपरा ही खंडित झालेली आपल्याला दिसून येते. अधिकारी अशा स्वरूपाची नोंद ठेवत नाही. त्यासाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज जी आहे नोंद आहे, असं काही नाही की लगेच नोंद नाही आहे, पण एक संपूर्ण असं पुस्तक जे आहे, असं पुस्तक तयार आपल्याला होताना दिसून येत नाही. काही एखादी माहिती आपल्याला सर्च करायची असेल, आपणही काय करतो की डायरेक्ट गुगल सर्च करत असतो, म्हणजे गुगलवर टाकलेली माहिती सर्च करत असतो. पण गॅझेटियर ही अत्यंत महत्त्वाची एक संदर्भ ग्रंथ आहे, हे सर्वांनी इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, संबंधित माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्रतिक्रिया जरूर द्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आवर्जून पूर्ण व्हिडिओ पहा. धन्यवाद.